खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. रामकृष्ण हरी मंडळी, मी अवंतिका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते जागर कवितांचा या आपल्या नव्या कोऱ्या मराठी चॅनलमध्ये. तर आज आषाढी एकादशी आणि वैष्णवांचा मेळा ऑलरेडी पंढरपुरामध्ये भरलेला आहे आणि त्यानिमित्त आपण ऐकणार आहोत तुक्याची अवली या मंजुश्री गोखले यांच्या पुस्तकातील एक हृदयस्पर्शी कथा. जसं की आपल्याला माहिती आहे, तुकाराम महाराज हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते, पण त्यांची बायको जी संसारमय होती तिच्या सेवेसाठी विठुराया पंढरपुराहून तिच्या घरी कसा आला. तर झालं असं, नेहमीप्रमाणे तुकाराम महाराज त्यांच्या भंडाराच्या डोंगरावर विठुरायाचं नामस्मरण करण्यात तल्लीन होते आणि तिकडून आवाज आला, अवधनी कुठं आहेसा तुम्ही, म्हणून भाकर आणल्या तुमच्यासाठी, खाऊन घ्या. अवलीचे हे शब्द ऐकताच तुकाराम महाराज डोंगरावरून खाली आले आणि तिला म्हटले, अवले यावर्षी जरा आषाढी वारीला जायचं म्हणतोय बघ. आणि अवली त्यांना म्हणते, अगं बाई यावर्षी दरवर्षी की जाता त्या काळाला भेटायला, यावर्षी बरं मला सांगताय. असं बी संसार तर मी एकटीनच करतीये, पोरांची आणि घराची उस्तावार करतीये, तुम्ही जा त्या काळतोंडाला भेटायला दरवर्षी आषाढीला पंढरपूरला. आणि तुकाराम महाराज हसून तिला म्हणतात, अवले शिव्या देण्याच्या निमित्तानं का होईना, पण विठुरायाचं नामस्मरण आणि भक्ती तूच माझ्यापेक्षा जास्त करतेस बघ, तेही गोड मानून घेईल तो. आणि असंच काही दिवसांनी तुकाराम महाराज आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघून जातात आणि इकडे अवली आजारी पडते. जेव्हा काही दिवसांनी वारी संपवून तुकाराम महाराज घरी परत येतात तेव्हा अवली त्यांना विचारते, का बुवा कशी झाली मग वारी. आणि तुकाराम महाराज तिला म्हणतात, वारी तर चांगली झाली बघवलं, पण यावर्षी विठुराया काही भेटला नाही बघवलं. आणि अवली त्यांना म्हणते, वय का आता एवढी पायपीट करणं गेला पंढरपूरला आणि तो काळतोंडा नव्हता हो मंदिरामध्ये. आणि तुकाराम महाराज म्हणतात, नाही गावले, विठुराया होता, मूर्ती होती मंदिरामध्ये, पण ते चैतन्य, तो प्राण, तो माझा विठुराया मला दिसलाच नाही बघ यावर्षी. रामकृष्ण ते सांग, तू कशी होतीस, तू बरी आहेस ना व. आणि अवली त्यांना म्हणते, मी हा कसली बरी, तुम्ही गेलात पंढरपूरला त्या विठुरायाला भेटायला आणि मी पडली ना इकडे आजारी, तापाने कणत होते मी, नीटशी काही जाग बी नव्हती मला. काय माहिती काय झालं होतं अचानक, तेवढ्यात एक बारकं पोर आलं होतं बघा 16-17 वर्षाचं, त्यानं पेज करून दिली होती मला आणि पाय बी चेपत होता, पट्ट्या ठेवल्या होत्या त्यानं कपाळावर माझ्या, आणि चोरांचं सावरलं, घर सावरलं, त्यांना खायला प्यायला घातलं. 4-8 दिवस होता आपल्याकडे, त्यांची काळजी घेतली, माझी काळजी घेतली, माझी सेवा करत होता. आणि एक दिवस अचानक न सांगता सकाळी सकाळी निघून गेला. मला बरं वाटत होतं तोपर्यंत, पण असं न सांगता कोणी जाते का. तो बी होता तुमच्या विठुरायासारखाच काळतोंड्या, पण सेवा नाही केली त्यानं माझी. हे ऐकून तुकारामांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ते म्हणतात, अगं ओले, ज्या विठुरायाच्या दर्शनासाठी मी वारी करीत पंढरपुरात गेलो, तू इथे आपल्या घरी तुझी सेवा करत होता की ग. बघ तुझे शिव्या सुद्धा गोड मानून घेतल्या माझ्या विठुरायाने. आणि म्हणूनच मंडळी आपण म्हणतो, विठ्ठल आवडी प्रेम भाव. तर अशाच काही गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला फॉलो करा, सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. नमस्कार.